तर आजोबा म्हणजे पवार साहेबांचं पण एक बातमी आली की ते पण आग्रह करतायत बिनविरोध व्हायला पाहिजे. मला वाटतं की बारामतीकरांना सगळ्यांनाच वाटतं की ही निवडणूक बिनविरोध व्हायला पाहिजे, कारण दादांचे अनेक वर्षांपासून काम प्रेम सगळ्यांना समोर दिसतंय. आणि कसं हे एकदम दुःखातली गोष्ट आहे की ही निवडणूक आज आपल्या समोर आली आहे. त्याच्यामुळे मला वाटतंय की सगळेच बारामतीकर दादांचं कुटुंब असून त्यांच्या पण मनात भावना आहेत की ही निवडणूक बिनविरोध निवडणूक बिनविरोध होण्यासाठी म्हणजे अनेक प्रयत्न झाले किंवा लोकांच्या मनात देखील निवडणूक ही बिनविरोध होणे, परंतु कुठेतरी काँग्रेसने काल उमेदवार देणार असं ठरवलेलं आहे. कुठे चर्चा वरिष्ठ पातळीवरती चालू आहे का जेणेकरून ही निवडणूक बिनविरोध? आता मला पण कालच कळालं की काँग्रेस म्हणजे नाही, आधी कळालं की काँग्रेस लढणार आहेत पण त्यांनी त्यांचे उमेदवार नाही दिले. आज मला कळालं की आज संध्याकाळी देणार आहेत. तर तसे काही खूप घडामोडी होत आहेत. त्याच्या संदर्भात आपले वरिष्ठ नेते त्या लोकांशी बोलतील आणि जर आमची कुठे गरज पडली तर आम्ही पण त्यांना सांगू.